तर हे लाईट लावण्याचं कारण तुम्हाला माहिती आहे का? जेवढे बी समजा कंस्ट्रक्शनवाले, बीडमधील कंस्ट्रक्शनवाले, बांधकामवाले किंवा घरकाम जे नवीन घरकाम करतात, ज्यांचे लाईट फिटिंग वगैरे झालेली आहे, जे की वायरिंग हे बघा, हे असल्या प्रकारचे कॉपरचे वायर आहेत. कोण्या चोरट्याने येऊन हे काय केलं आहे, याच्यामधले एक एक दीड फूट वायर असतो असले, हे वायर त्यांनी कट करून नेलेत. अरे यांना लाजा वाटायला पाहिजे की हे काम परत करता येईल का? अरे तुम्ही तिकडं कामं करा, कष्ट करा, आणि तुम्हाला जे काय शौक करायचे स्वतःच्या जीवावर करा ना. हे असं लोकांचं नुकसान करून कसं चालेल? हे बघा, माझी कृपया हीच विनंती आहे बीडकरांना, सावध राहा. हे बघा, हे काय फायदा आहे? हे नुकसान करून काय भेटणार आहे त्यांना? म्हणून हे लाईट सध्या लावलेत मी. इथं या साईटला कमी आता 1 वर्ष झालं कंप्लीट, अजून इथून एक खेळासुद्धा गेला नाही. आणि ह्या 2 दिवसात, कालचीच गोष्ट आहे, काल हे त्यांनी वायर हे असले कट करून नेलेत. हे बघा, नाही हे काय फायदा पडणार आहे त्याला? काय एखादी माडी बांधणार आहे काय घेऊन जाऊन? हे बघा, हे नुकसान आहे ना फक्त. आता हे तर काय करावं लागणार आहे? लाईट फिटिंगवाल्याला आहे पुन्हा फोडावं लागेल, पुन्हा वायरिंग काढावं लागेल. नुकसान करू नका ना. एवढंच पैसे हे कमवायचा माज आहे, तर तिकडे कामं करायचे, कष्ट करायचे. लोकांच्या जीवावर, दायनीच्या जीवावर पोट आणत असता का तुम्ही? हे बघा बरे, हे काय किती नुकसान आहे हे जर मला माहीत जर झालं असतं ना, म्हणालो ना, त्याचे गुडघ्यापासून खाली शाट केले असते. काल थोडा मी उन्हानं परेशानी झाली. काल इथं JCBचं काम होतं दिवसभर चालू, उन्हाच्या धावपळीमधून काल जरा रात्री लवकर डोळा लागला. त्या भाडखाऊच्यानं हे असं केलं. हे बघा, 2 बंगल्याचे वायरिंग तोडली त्यांनी. आता याला जिंदगीभर पुरणार आहे. आता याची 7 पिढी बसून खाणार आहे आता, है ना? याला म्हणजे कमीच पडणार नाही. हे फक्त एवढे वायर घेऊन गेला नाही हो, त्याला कमीच पडणार नाही. बीडकरांनो लक्षात घ्या, हे असं चोट्टे फक्त कुणाच्या हाती लागाय पाहिजे, हरामखोरांना असं माराय पाहिजे, भडव्यांना. यांना भाड खायची सवय लागून गेलेली असती. हे बघा ना, काय गरज आहे समजा. माझं एवढंच म्हणणं आहे की जे कोणी करत असेल त्यांनी करू नये. आणि जे कंस्ट्रक्शनवाले, बांधकामवाले नवीन घर बांधतात, ज्यांची लाईट फिटिंग वगैरे झालेली आहे, त्यांनी काळजी घ्या. कारण हे शांत बसणारे नसतात. हे पुन्हा कुत्र्याची चाल जात नसती. कुत्र्याला आणि डुकराला किती जरी सांगितलं तर ते शेवटी तेच करणार. ते जिथं जाऊ नको म्हणलं तिथं जाणार आणि घाण खाणारच. हे बघा, धन्यवाद. प्लीज जर एखाद्या बीड पोलिसांच्या जर हाती हा व्हिडिओ जर लागला तर बघा, सहकार्य करा.